हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत एक उपवासाची नवीन रेसिपी। जर साबुदाण्याची खिचडी आणि 30-30 बटाट्याची भाजी जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर अगदी ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते। तर सगळ्यात आधी इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये घातलेलं आहे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची, तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत 2 बारीक चिरलेले बटाटे। बटाटे आपल्याला यामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत। इथे आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल एक नवीन रेसिपी, अगदी झटपट तयार होते आणि सगळ्यांनाच आवडेल। जर तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामलाही फॉलो करा। तर इथे बघू शकता बटाटे छान परतून झालेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि 1 ते 2 चमचे साखर। इथे साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, पण साखर घातल्यामुळे याला छान टेस्ट येते। गोडसर आणि तिखट अशी दोन्ही मिक्स टेस्ट असेल तर खायला खूप छान लागतं। तर ते दोन्हीही मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचे कूट। आता हे कूट पण यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे पाणी। इथे बघणार आहोत आपण उपवासाची मिसळ, अगदी झटपट तयार होते आणि कमी साहित्यात बनवून तयार होते। तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। जर तुम्हाला दाटसर हवे असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी घाला आणि जर तुम्हाला पातळ हवं असेल तर पाणी जास्त घालू शकता। तर इकडे मी थोडीशी पातळ असं बनवून घेतलेलं आहे, कारण आमटी आहे ती थंड झाल्यानंतर परत घट्ट होते। आता याला एक उकळी आलेली आहे आणि याला मी आता 5 मिनटं बटाटा शिजेपर्यंत उकळवून घेणार आहे। तर इकडे बघू शकता की इथे आपली बटाट्याची आमटी आहे ती व्यवस्थित तयार आहे, अगदी झटपट तयार होते आणि कमी साहित्यात बनवून तयार होते। तर बघू शकता इकडे आपला बटाटाही शिजलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि आता आपण याला सर्व करून घेऊया। तर इथे मिसळसाठी मी इथं वापरलेला आहे बटाट्याचा चिवडा आणि ते आहे आपली तयार झालेली आमटी। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे बटाट्याचा चिवडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला बटाट्याची आमटी घालायची आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केलीत तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगू शकता आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर इकडे आपली मस्त अशी उपवासाची झटपट तयार होणारी मिसळ बनवून तयार आहे। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। थँक्यू।